नमस्कार. आजची दुःखद घटना आहे की आज खूप दुःख होते तुम्हाला एक गोष्ट सांगताना की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आणि त्यांच्यासोबत 5 जण अजून होते. पुरी जानकारी सांगतो तुम्हाला. यांची मौत झाली 28 जानेवारी 2026 सकाळी सकाळी झाले. पुणे ते बारामती विमान दुर्घटना झाली. दुर्घटनेची वेळ होती अर्थान बुधवारी सकाळी 8:45 ते 9 समजा 9 वाजेपर्यंत ही दुर्घटना झाली. म्हणजे एअरपोर्टवर लँडिंग करण्याचे प्रयत्न करत होते आणि ती दुर्घटना झाली. बारामतीला बघू शकतात भरपूर लोकांनी दुकान बंद करण्यात झाले की भावपूर्ण संधाजली. ही काय धाक नाही की बाबा उपमुख्यमंत्री मेल्यात आपण दुकान बंद करावं, पण एक ही भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचं सगळ्या लोकांची रीत अलग अलग आहे की आता बाबा आपण दुकान बंद करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. पूर्ण जानकारी द्यायची असेल तर मुंबईवरून ते बारामतीला जात होते. राजकारणचं काहीतरी कार्यक्रम होतं. त्या कार्यक्रम जाण्याच्या आधी ते तिथं पोहोचण्याच्या आधी जे लँडिंग करत होते ते लँडिंगच्या दरम्यान त्यांचा ते हादसा झाला आणि ते मृत्यू झाला. त्यांच्यासोबत 5 जण अजून होते. 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत अजित पवार अजून 5 जण होते. त्या कार्यक्रमात सामील होण्याच्या आधीच ते ॲक्सिडेंट झालं आणि ते 5 जणांचा मृत्यू झालं. लँडिंगच्या दरम्यानच ही दुर्घटना घडली. जेव्हा ते लँडिंग करत होते त्या विमानाचं ती दुर्घटना झाली विमानाला आणि ती दुर्घटना झाली. आणि विषय असा आहे की फिसलताच बरोबर आग लागली विमानाला. जोरात आग लागली त्यामुळे ते विझवण्यात सफल नाही झाले. खूप महाराष्ट्रासाठी खूप दुःखद घटना आहे की अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि सर्वांचे लाडके मुख्यमंत्री होते. एवढं प्रेम त्यांना आजपर्यंत दिले जनतानी. ही घटना घडली. रोहित पवार अजित पवार समजतं 5 ते 6 लोकांचा मृत्यू झालाय. पूर्ण जानकारी अजून भेटली नाही. पूर्ण जानकारी भेटेल तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पायलट, चालक व दल समेत सुरक्षा स्टाफ सामीलमध्ये त्यांचे जे सुरक्षा होते आणि जे विमान चालवणारा स्टाफ होता त्यांच्यासोबत सुरक्षेसोबत 6 जणांचा मृत्यू झालाय. आज 5 ते 6 जण आज दाखवते. अजून पूर्ण जानकारी भेटली नाहीये. पश्चिम बंगाल के उपमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पण भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. अजून पूर्ण जानकारी भेटेल तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. तर आज महाराष्ट्रासाठी खूप दुःखद घटना आहे. जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे महाराष्ट्रासाठी एवढं काय केलं आणि जे महाराष्ट्रासाठी धडपड करत होते आणि महाराष्ट्राची जनतेने एवढं प्रेम दिलं. आजचा दिवस 28 जानेवारी हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस मानला जाईल आणि आजचा दिवस सगळे लोक महाराष्ट्रातले दुकान बंद करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतायत. तर आजचा विषय खरंच खूप दुःखद आहे आणि आजचा दिवस खूप काळा दिवस आहे. तर लवकरच भेटू आपण. पुढं अजून काय माहिती भेटली तर तुमच्यापर्यंत साजरा नक्की करणार. उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अजित पवार यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. एकनाथ शिंदे साहेब यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिल्यावर आणि त्याच्यानंतर ते मुंबईवरून बारामतीला निघाले आणि उपमुख्यमंत्री यांनी पण भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण भावपूर्ण श्रद्धांजली दिल्याबरोबर त्यांच्या परिवारात दुःखाचे डोंगर कोसळले. तर आपण बोलू शकतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढी गर्दी जमा झाली हॉस्पिटलच्या बाहेर त्यांना नेलं आहे आणि त्यांच्या घरावर एक मोठं दुःख कोसळलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले, कोणाला विश्वास पटत नाही की ही घटना अचानक घडली आणि लोकांसमोर आलं. लोकांना डोळ्यावर विश्वास होत नाही की आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले आम्हाला सोडून. कारण की लोकांच्या डोळ्यात पाणी आले. बघू शकता तुम्ही, एवढी गर्दी जमा झाली आहे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी. त्यांना अजून हॉस्पिटललाच गेले. त्याच्यानंतर पूर्ण माहिती भेटली तुमच्यासमोर लवकरच साजरा करण्यात येईल.